1 जून 1976 स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल? बघा, सुवर्ण महोत्सव म्हणजे काय? कोण सांगतंय? ना 50 वर्ष, 100 वर्ष नाही. हा, 100ला काय म्हणायचं? शताब्दी महोत्सव. 75ला काय म्हणायचं? अमृत महोत्सव म्हणायचं. 50ला काय म्हणायचंय? सुवर्ण महोत्सव. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षांनी साजरा केला जातो. 1 जून 1976 स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल? म्हणजे 50 वर्ष पूर्ण केव्हा होतील असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे 50 वर्षांनी आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे, बघा, 6 7 आणि 5 12 हाचा 1 2026 येईल. ठीक आहे, 2026ला 1 जून 2026ला त्यांचा सुवर्ण महोत्सव असेल. पर्याय क्रमांक 3. जेवढं वर्ष पुढे जायचंय तेवढं अधिक करा, मिळवा, त्याच्यात विषय संपला. पुढे चला. सन 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता. बर, स्वातंत्र्य दिन कधी असतोय? भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? बोला. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट केव्हाचा स्वातंत्र्य दिन आहे? 2015चा. 15 ऑगस्ट 2015ला कोणता वार होता बाळांनो? रविवार होता. तर 2016चा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? 2016चा शिक्षक दिन केव्हा असेल? बघा, आता ज्या वेळी स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन चा संबंध येईल त्यावेळी आपण एक ट्रिक म्हणा किंवा कोणत्या तारखा एकाच वारी येतात रे? बा, शी, स्वा, टी. बघा, बा म्हणजे बालदिन केव्हा असतोय? 14 नोव्हेंबरला. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला. स्वातंत्र्य दिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. आणि टिळक पुण्यतिथी बोला. टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्टला. ठीक आहे, हे मी काय लिहिलं तर हे 4 तारखा आहेत का त्या वर्षातल्या एकाच दिवशी येतात. आता बघा, जर स्वातंत्र्य दिन रविवारी आला असेल तर शिक्षक दिन सुद्धा त्या वर्षातला म्हणजे कधीचा? 2015चा. 15चा शिक्षक दिन सुद्धा रविवारीच येणार. त्याच्यानंतर टिळक पुण्यतिथी रविवारीच येणार आणि मग बालदिन सुद्धा रविवारी येणार. पण आता बरीचशी मुलं फसणार, त्यांना 22 एवढंच शिकवलं किंवा त्यांनी एवढंच अभ्यास केलेला असतोय, पण त्याच वर्षातला असणं महत्वाचं आहे. इथं 2016चा काढायचा आपल्याला. अगोदर आपण काय करूया? 2015चा काढूया. मग 2015चा आताच आपण पाहिले 15 शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2015 हा शिक्षक दिन आहे 2015चा. त्याच वारी असणार हे आता आपण पाहिलं. बरोबर आहे. मग आता मला काय करायचं आहे? 5 सप्टेंबर 2015 ते 5 सप्टेंबर 2016 पर्यंत जायचं आहे. मला सांगा 2015 ते 2016 दरम्यान, 2016 हे लीप वर्ष आहे आणि त्या दरम्यान सप्टेंबर 15 ते सप्टेंबर 16 दरम्यान फेब्रुवारी 2016 मोजला जातोय. त्याच्यामुळे मला 2 दिवसांनी पुढे जायचं आहे. रविवारच्या नंतर सोमवार आणि मंगळवार. म्हणजे 2016 सालचा शिक्षक दिन
मंगळवारी असणार आहे. ठीक आहे, पर्याय तर दिलेला नाही, मात्र मंगळवार हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? मला सांगा, बालिका दिन केव्हा असतो? सगळ्यात महत्वाचं दिनविशेष पाठ असले पाहिजे. बोला, बालिका दिन केव्हा येतो? 3 जानेवारीला. बालिका दिन कशानिमित्त साजरा करतो आपण? बोला. हा, सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन आहे 3 जानेवारीला. त्यांनी विचारलंय किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी. 3 नंतर किती मिळवल्यानंतर 26 येईल? 23 मिळवावं लागेल. किती मिळवावं लागेल? 23. म्हणजे पुढं 23 दिवसांनी 26 जानेवारी येणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये ना कॅल्क्युलेशन नाही विचारलं, त्यांनी विचारलंय की तुम्हाला बालिका दिन माहिती आहे का, प्रजासत्ताक दिन माहिती आहे का, आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन काय येतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहिती असतील तरच या प्रश्नाचं उत्तर जमणार. पुढे चला. आदित्यचा जन्म 14 जुलै 2008ला शनिवारी झाला, तर त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार असेल? चला, जन्म 14 जुलै 2008, त्या दिवशी शनिवार होता. त्यांनी विचारलंय आपल्याला 8व्या वाढदिवसा दिवशी कोणता. बेसिक पद्धतीने सांगतो. पहिला वाढदिवस 2009ला, दुसरा 2010, तिसरा 2011, चौथा 2012ला, पाचवा 2013ला, सहावा 2014, सातवा वाढदिवस 2015ला, आणि 8वा वाढदिवस आहे त्याचा 2016ला. चला, लक्ष द्या. जुलै 2008 हे लीप आहे, मात्र फेब्रुवारी 2008 असेल तरच ते लीप, तिथून पुढं काही लीपचा संबंध येत नाही. याच्यामध्ये जुलै 2008 ते जुलै 2009 मध्ये लीपचा संबंध येणार नाही, म्हणजे एका दिवसाने पुढे चला रविवारी येईल. 2009 ते 10 एका दिवसाने पुढे चला सोमवार येईल. इथं एकाच दिवसाने पुढे सामान्य वर्ष आहे, मंगळवार येईल. हा, जुलै 2011 ते जुलै 2012 याच्यामध्ये फेब्रुवारी 2012 येतोय, म्हणजे 2 दिवसांनी पुढे जायचं, मंगळवार, बुधवार, गुरुवार. पुढे चला 12 ते 13 सामान्य वर्ष आहे, शुक्रवार. 13 ते 14 सामान्य वर्ष आहे, एका दिवसाने पुढे जायचं, शनिवार. 14 ते 15 एका दिवसाने पुढे चला, रविवार. आता 15 ते 16 मध्ये जुलै 2015 ते जुलै 2016 मध्ये फेब्रुवारी 2016 येतोय का? येतोय, म्हणजे 2 दिवसांनी पुढे जावं लागेल, रविवार नंतर सोमवार आणि मंगळवार. म्हणजे 8वा वाढदिवस कोणत्या वारी असेल? मंगळवारी. मगाशी पण मी सांगितलं, त्या जर ट्रिकचा वापर करायचा असेल तर काय करावं लागणार आहे? इथं 1 दिवस, हे 1, ही 1, 11 ते 12 मध्ये पुन्हा 2 दिवस, 1 दिवसांनी, 1 दिवसांनी, 1 दिवसांनी, आणि इथं 2 दिवसांनी पुढे जायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 दिवसांनी आपल्याला पुढे जायचं आहे. 10 दिवसांनी पुढे जायचं म्हणजे काय बाळांनो? तर त्याच्यामध्ये 7 आणि 3, 7 म्हणजे 1 आठवडा, तोच वार येणार, आणि उरलेले जे शिल्लक 3 दिवस आहेत ते 3 दिवस फक्त पुढे टाकला. म्हणजे जर शनिवार असेल तर रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवसांनी पुढे चला, आपल्याला उत्तर मिळून जाईल. चला पुढे जाऊया. मंदारचा जन्म 7 जुलै 2007ला शनिवारी झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? बघा, जुलै 2007, 7 जुलै 2007ला शनिवार होता आणि तो त्याचा जन्मदिवस आहे बाळांनो. आपल्याला विचारलंय पहिला
आणि दुसरा वाढदिवस. पहिला वाढदिवस 2008ला, दुसरा वाढदिवस 2009ला. बघा, त्यांना वाढदिवस विचारताना फक्त एकच गोष्ट तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्हाला लीप वर्ष आणि सामान्य वर्ष समजतं का, आणि लीप वर्षाने आणि सामान्य वर्षाने पुढे जायचं कळतं का. तेवढं समजलं की हा प्रश्न जमला म्हणायचा. 2008 आहे, जुलै 2007 ते जुलै 2008 मध्ये फेब्रुवारी 2008 येतो का, येतो. त्या दरम्यान म्हणजे लीप वर्ष ग्राह्य धरायचं. 2 दिवसांनी पुढे जाऊ ना, शनिवार नंतर रविवार सोमवार. 2008 ते 2009 सामान्य वर्ष आहे. हा, भले 2008 हे लीप असेल, मात्र त्याच्यामध्ये फेब्रुवारी नाही आहे. जुलै 8 ते जुलै 9, जुलैच्या पुढे चालू आहे म्हणून सामान्य पकडायचं. सामान्य असेल तर एका दिवसाने पुढं मंगळवारी येईल, त्याचा दुसरा वाढदिवस मंगळवारी असेल. पर्याय क्रमांक 2. चला पुढं. 1 वर्ष 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षातील 6 सप्टेंबर कोणत्या वारी येईल. 15 ऑगस्ट सोमवार त्याच वर्षातला विचारलाय. सोमवार आहे. आपल्याला कुठं जायचं आहे, सप्टेंबरमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. 1 सप्टेंबर पर्यंत चला, नाहीतर मग 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर जाऊन परत रिवर्स या. ठीक आहे. आता याच्यामध्ये लीपचा आणि सामान्याचा विषय नाही. लीप सामान्य फेब्रुवारी असेल तर कन्सिडर करायचं आहे. इथं सोमवार नंतर बघा, ऑगस्ट आहे 31 दिवसाचा महिना आहे. 31 दिवसाचा महिना असेल तर 4 आठवडे 3 दिवस एक्स्ट्रा आहेत. 3 दिवसांनी पुढे जायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे 15 सप्टेंबरला गुरुवार येणार आहे. आपल्याला पाहिजे काय रे बाळांनो, 6 सप्टेंबर पाहिजे. जर -7 केला मी तर किती येणार आहे रे, 8 सप्टेंबर येईल. आणि 8 सप्टेंबरला सुद्धा गुरुवारच येईल का, एका आठवड्यानं मागे गेलोय. 1 आठवड्यानं जाऊ दे, नाही तर 10 आठवड्यांनी जाऊ दे, तोच वार येणार. बरं, आता 8 सप्टेंबरकडे आलो. 6 सप्टेंबर पर्यंत जायचं आहे. परत 7ला 1 दिवस पाठीमागे या, बुधवार येईल. आणि 6ला बोला मंगळवार येईल. ठीक आहे. म्हणजे 6 सप्टेंबरला मंगळवार येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सोहमचा जन्म 15 जून 2011ला गुरुवारी झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसाला कोणता वार येईल. बघा, जन्म 15 जून 2011ला गुरुवार आहे. त्याचा पहिला वाढदिवस 2012ला असेल, दुसरा 2013ला असेल, तिसरा 2014ला, चौथा 2015ला आणि 5वा 2016ला. त्यांनी काय विचारलंय, 5व्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येणार आहे. चला, जून 2011 ते जून 2012 मध्ये फेब्रुवारी 2012 येतो का, येतो. 2012 हे कसं आहे, लीप वर्ष आहे. किती दिवसांनी पुढे जायचं, 2 दिवसांनी. गुरुवारच्या नंतर शुक्रवार, शनिवार. आता 2012 ते 13 सामान्य वर्ष आहे. 12 लीप असला तरीही फेब्रुवारी येत नाही, म्हणून एका दिवसाने पुढे जायचं, रविवार. त्याच्यानंतर सामान्यच, एकाच दिवसाने पुढे सोमवार. 2014 ते 15 सामान्य, मंगळवार. 2015 ते 16 विचार करा. जून 2015 ते जून 2016. जून 2016च्या अगोदर फेब्रुवारी 2016 येतो, लीप वर्ष आहे. 2 दिवसांनी पुढे चला, मंगळवारच्या नंतर बुधवार, गुरुवार, गुरुवार. ठीक आहे. म्हणजे 5वा वाढदिवस गुरुवारी येणार आहे. पर्याय क्रमांक 2. दिवस मोजून केलात तर इथं 2 दिवसांनी पुढे सरकणार आहे, इथं 1 दिवसांनी, इथं 1 दिवसांनी, इथं 1 दिवसांनी, इथं 2 दिवसांनी. किती दिवस, 2 3 4 5 6 7.
7 दिवसांनी पुढे जायचं आहे म्हणजे तोच वार रिपीट येणार आहे. इथं गुरुवार असेल तर इथं सुद्धा गुरुवारच येणार. पुढे चला. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. 1 फेब्रुवारी 2016 सोमवार आहे. किंवा मी खाली लिहितो, उलट जायचंय. सोमवार आहे. ठीक. आपल्याला कुठं जायचं बाळांनो? 2010 पर्यंत पोचायचं. बघा 2016 2015. आता मुद्दाम फसवायसाठी असं रिव्हर्स गिअर टाकलाय त्यांनी. थोडंसं लक्ष द्या. 2014 2013 2012 2011 2010. कन्सेप्ट समजून घ्या. 15 पासून 16 पर्यंत जात असताना वर्ष कोणतं पूर्ण झालंय? 2015 हे पूर्ण झालंय. कारण 16च्या फक्त फेब्रुवारी पर्यंत पोहोचलोय, 2016 पूर्ण झालेला नाही. त्याच्यामुळं इथं 2016चा फेब्रुवारी ग्राह्य धरायचा नाही. 2016चा फेब्रुवारी जर पूर्ण झाला असता, तिथं जर मार्च आला असता तर आपण 2016ला लीप वर्ष म्हटलं असतं. पण इथं 2016 लीप पकडायचा नाही. 2015 फेब्रुवारी 2015 ते फेब्रुवारी 2016 पर्यंत सामान्य वर्ष पकडायचं. का? पूर्ण कोणतं वर्ष झालं? 2015 हे पूर्ण झालं आणि 2015 फेब्रुवारी आपण ग्राह्य धरला म्हणून हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष असेल तर एका दिवसाने पुढे जातोय आपण, म्हणजे इथं 1 दिवसाने पुढे आलोय, 1 दिवसाने मागं जाऊ. सोमवारच्या अगोदर कोणता वार बाळांनो? रविवार येईल. परत 14 ते 15 सामान्य, एकाच दिवसाने मागं जाऊ, शनिवार. 13 ते 14 मध्ये सामान्य, कोणता वार? एका दिवसाने मागं शुक्रवार. आता 2012 फेब्रुवारी 2012 ते फेब्रुवारी 2013 याच्यामध्ये 2012 कंप्लीट झालाय, 13 नाही. 2012 पूर्ण झालाय म्हणजे 2012 हे कसं लीप आहे आणि त्याच्यामधला फेब्रुवारी ग्राह्य धरायचा आहे. कारण 2012चा फेब्रुवारी पूर्ण झाला म्हणून इथं 2 दिवसांनी पुढे सरकलोय आपण. त्याला 2 दिवस पाठीमागे घेऊन जाऊ. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, गुरुवारच्या अगोदर बुधवार. बुधवार. आता परत सामान्य वर्ष आहे, 1 दिवसाने मागे चला. मंगळवार, मंगळवारच्या अगोदर एका दिवसाने परत पाठीमागे आलो, सोमवार. त्यांनी काय म्हटलं? 2010 रोजी कोणता वार असेल? 2010 रोजी आम्हाला सोमवार मिळेल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, घाबरायचं नाही. पुढचा प्रश्न. सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन कधी असतो ज्यांनो? बोला. 26 जानेवारीला बुधवार आला होता. तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल? चला मला सांगा, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती कधी असते रे? बोला. 14 एप्रिल. म्हणजे आपल्याला कुठं पोहोचायचं आहे? 26 जानेवारी 2017 बुधवार आहे. तर त्याच वर्षी म्हटलंय, त्याच वर्षी आपल्याला कुठं जायचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी असते? 14 एप्रिलला. म्हणजे जानेवारी पासून आपल्याला एप्रिल पर्यंत पोहोचायचं आहे. ठीक. एप्रिल पर्यंत पोहोचायचं आहे. जाऊया आपण. पण आपल्याला तारीख चेंज करावी लागणार आहे. इथं 26 आहे त्याऐवजी 14 घेऊ. आता त्याचं काय करायचं बघा. 26 पासून 14 पर्यंत जाताना बोला -7 जर केला तर किती मिळणार आहे? 19. म्हणजे 19 जानेवारी 2017 बुधवारच असणार आहे. पुढं आता किती वजा करावं लागेल? अजून
5. किती वजा करावं लागतील? 19 मधून 5 गेले, किती उरला? 14. म्हणजे 14 जानेवारी 2017ला सुद्धा बुधवार येईल का? नाही. किती दिवसांनी किती दिवसांनी? 5 दिवसांनी आपण मागं गेलोय. 5 दिवसांनी मागं म्हणजे 2 दिवसांनी पुढं, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार. सर काही कळलं नाही, 5 दिवसांनी मागं जाऊ. बरं जाऊ. बुधवारच्या अगोदर मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार. ठीक आहे. 5 दिवसांनी मागं म्हणजे 2 दिवसांनी पुढं. चला, 14 जानेवारी 2017ला शुक्रवार आला. आता आपल्याला एका महिन्यानं उड्या मारू. जानेवारीतून फेब्रुवारीत जाऊ. आता जानेवारीतून फेब्रुवारी जात असताना जानेवारी पूर्ण झाला म्हणजे 31 दिवसाचा महिना आहे. 31 दिवसाचा महिना म्हणजे 3 दिवसांनी पुढे जातो. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. ठीक आहे. पुढं 14 मार्च 2017. आता फेब्रुवारी 2017 ते मार्च 2017, फेब्रुवारी पूर्ण झाला आणि हा 2017 मधला आहे म्हणजे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. 28 दिवस म्हणजे 4 आठवडे पूर्ण, म्हणजे तोच वार राहणार आहे. ठीक आहे. हा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. जे सोमवारच राहील. आता एका महिन्यानं पुन्हा पुढे जायचंय. 14 एप्रिल 2017. मार्च पूर्ण झाला, 31 दिवसाचा आहे. 3 दिवसांनी पुढे चला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल 2017ला गुरुवारी येईल. कोणत्या वारी येईल? गुरुवारी येईल.